काँग्रेसचं धोरण हेच आहे, त्या उभाठाचं धोरण हेच आहे. म्हणजे लाडक्या बहिणीला पैसे मिळू नयेत याच्यासाठी हा प्रयत्न. तुम्ही बघा या लाडक्या बहिणीला, विचारा आता त्यांना, अरे तुम्ही कुठं राजकारण करता? हा पैसा आजचा उद्या होणारा जर एक दिवस ऍडव्हान्स गेला तर तुम्हाला पोटात दुखतंय काय? आणि म्हणून त्या पैशामुळे मतदान चेंज होणार असं नाही, तर त्या लाडक्या बहिणीने आपलं मत बनवलेलं आहे. त्यांना माहिती की आमच्या दरवेळेला आमच्या लाडक्या भावाने आम्हाला मनी ऑर्डर देतो, आम्हाला मतदान त्यांनाच करायचं. उद्या संक्रांत आहे. एक मिनिट. उद्या संक्रांत आहे आणि आज अनेक लाडक्या बहिणींच्या प्रतीक्षा आहेत. मग आज मिळेल की काय तुमची माहिती आहे? आता लोकांनी सांगितलं. इम्तियाज जलील यांनी एक आव्हान दिलं एकनाथ शिंदेना, की ते म्हणाले की एकनाथ शिंदे म्हणतात की MIM सुपडा साफ होईल, जर सुपडा साफ झाला नाही तर मी माझी दाढी, एकनाथ शिंदेनी आपली दाढी काढावी आणि सुपडा साफ झाला तर मी माझी दाढी काढावी. इम्तियाज जलील कोण आहे? गल्लीतला नेता बी नाही राहिला, लोक मारतायत त्याला, तो पळतोय. तो कुठं एकनाथ शिंदे साहेबांची बरोबरी करणार आहे? त्यांची बरोबरी करायला कुठं निघलाय? म्हणून एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे आहेत. गल्लीतल्या बेडकांनी फुगून हत्ती झाल्याचा आव आणू नये, आम्ही त्याची दखल सुद्धा घेतो. राणे आले होते, राणे आले त्यासोबतच केनेकर आहे, मिटकरी आले काल.